म्हणजे तुम्ही विसरला नाहीत आणि मी उगाच रागवले तुमच्यावर. उपवास मी तुमच्यासाठी ठेवला. अरे पण मी नव्हतो म्हणालो ना. भूक लागली जेवून घ्यायचं होतं. जेवली असती समजा तर मी काय मरणार होतो का? अहो हो आई ऐका ना प्लीज, तुम्ही थांबा ना. जेवतो ना मी. हे बघ जेवतोय बघ. सॉरी 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 सॉरी, मी उठवलं तुम्हाला, खरंच सॉरी. तुम्ही झोपा. नाही झोपलो नव्हतोस मी. जेवलीस का? हो, कधीपासून खोटं बोलायला लागलीस तू? सगळं जेवण मी संपवलंय. कशी जेवलीस तू? ती पिहूने खिचडी टाकली होती माझ्यासाठी. सॉरी सॉरी. माझं चुकलं, खरंच सॉरी. माझं चुकलंय. दिवसभर तू माझ्यासाठी उपास केलास. काय वागलो मी? नाही पण तुम्ही आले आले मी भुणभुण करायला नको होती. तसं नाही ग. दिवसभर तू माझी वाट पाहत होतीस. नाही पण ठीक आहे ना. गजरा आणलात तुम्ही, सगळं कळलं मला, सगळं मिळालं. काय मग अनुप्रिया पाटकर, कशी झाली तुझी वटपौर्णिमा? खूप छान. तू बायकांना कंटाळा नाही येत का ग दरवर्षी ते राऊंड? काही काय बोलता तुम्ही? कधी कधी तुम्ही कंटाळा कशाला येणार मला? उलट दरवर्षी आणखीन उत्साहाने पूजा करते मी. का माहिती? कारण दरवर्षी माझं तुमच्यावरचं प्रेम वाढत जातं. कमी नाही होत. मी किती वेड्यासारखा वागलो तरी. अजिबात कमी नाही, वाढतच जात. अहो सांगायचं राहिलं, आज पूजेला कोण आलं होतं माहितीये? कोण? शनाया. असंच तिला बघून मी पण सरप्राईज झाले होते. मी तिला विचारलं काय इकडे जून, ती इकडे आली पूजेला आपल्याजवळ. तर मला म्हणाली की आमच्या घराजवळ वडाचं झाड नाहीये. छान नटून थटून आली होती, साडी नेसली होती, आंबाडा, हिल्स घातले होते, ती एवढी उंच, त्यात ते हिल्स. मी तिला असं काही बोलले नाही. मी म्हणाले की चल पूजेला, तर हिल्स होते. मी म्हटलं ते सँडल्स नाही काढणार आहे ना मी. मग केली पूजा. शनायाना जरा विचित्र वाटते हा मला. असं असं का बोललात तुम्ही? ते पिहूला पण असंच वाटतं. पिहूला काय वाटतं? की ती शनाया विचित्र आहे, जरा ऑड वागते. ऐक ना, तू आणू तिला, पिहूला जरा आवर घाला. तिच्या बालबुद्धीला हे कळत नाहीये, तिच्या बापाला ज्या माणसामुळे काम मिळालंय तो माणूस शनायाचा नवरा आहे. तिला तिच्यामुळे जर काही नाही नाही नाही, मी बोलले तिच्याशी, समजावलंय तिला आणि हेच सांगितलं मी तिला पण. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, ती काही बोलणार नाही. वटपौर्णिमा झाली असेल, तो झोपूया का? आवरायचंय मला. आवरणार. थँक्यू. का फोन करते ही काय वेळ आहे का? जाऊ दे, घेतच नाही. बंदच करतो फोन. बंदच कर अविनाश, बंद कर. हावी फोन का उचलत नाहीये? चिडला असेल का माझ्यावर? ओ गॉड,
असं होऊन चालणार नाहीये शनाया. असं होऊन नाही चालणार आहे. आपण ज्या नंबरवर कॉल करीत आहात तो सध्या बंद आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. अविनी फोन स्विच ऑफ करून ठेवला म्हणजे म्हणजे तो नक्की चिडलाय माझ्यावर. हे सगळं ना ते जेकीमुळे झालं. जेकीमुळे झालंय सगळं. तो अवीला किती काय काय बोलला तिथे. अवी जेकेला घाबरला असेल आणि माझ्यावर चिडून बसला असेल आता. नो शनाया, पण असं होऊन चालणार नाहीये. अवी मला परत कॉन्टॅक्ट करेल ना. काहीतरी करावं लागणार आहे. गुड मॉर्निंग सख्यांनो. वेल, आज मी तुम्हाला एक लाईफ मंत्र देणार आहे. सो नीट ऐका हा सगळ्यांनी. काय ना, दुसऱ्याला आनंदी बघण्यासाठी स्वतःलाच किती त्रास देतो ना आपण. आपला कोंडमारा करून घेऊन दुसऱ्याला श्वास देतो आपण. खूप बायकांना तर सवयच असते स्वतःलाच दोष देण्याची. त्यांचा दोष नसला तरीही. हे खूप चुकीचं आहे. समोरच्याचं चुकलं असेल तर ते सांगायची आपल्यात खरं तर हिम्मत हवी. नाहीतर समोरचा आयुष्यभर चूक करत राहील आणि तुमचा अपमान करत राहील. आणि मी दुःखी आहे असं म्हणण्याचा अधिकार देखील तुम्ही गमावून बसाल. यु नो व्हॉट, कधी कधी जे वाटतं, जे दिसतं त्यापेक्षा खूप काही जास्त प्रत्यक्षात असतं. ते बघायला शिकायला हवं. कारण नजरेची एक चूक सुद्धा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. हा मधुश्री, खूपच फिलॉसॉफिकल बोलतेस ग तू. नाही, पण तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. मधुश्री, तुला माहितीये काल माझ्या बाबतीत पण असंच काहीसं घडलं. माझी मुलगी पिहू, ती पण मला असंच समजावत होती. पण मधुश्री, मला काय वाटतं सांगू, प्रेमात कुठलंही तत्व नसावं, कुठलेही लॉजिक नसावे. आपलं जर समोरच्यावर प्रेम असेल आणि समोरच्याने जर चूक केली, कितीही मोठी चूक केली, तरी आपलं त्याच्यावर प्रेम आहे ना, मग आपलं मन त्याला कधी ना कधीतरी माफ करतच. हीच तर प्रेमाची ताकद आहे आणि हारही, नाही का? शनाया, तू? हो, मी. शनाया, अहो मी आहे. काय काय झालं तुम्हाला? मला कळतंय तू आहेस. मी काय वेडा वाटलं का तुला? ते सतत काम करतो ना तिथे, ती असते त्यामुळे ते तोंडातून शनाया निघून गेलं. बघा हा, उद्या माझं नाव पण विसरून जा. एवढं लगेच बोलायची गरज नाही यार. चुकून तिचं नाव आलं, सॉरी म्हणतोय ना मी. नाश्ता देणारच का? देते, हे आवरून ना. अहो फोन शनाया, अरे काय, किती कॉल केले मी तुला, तू एकही कॉल उचलला नाहीस. रात्रभर झोपले नाहीये मी. सगळं आठवत होतं. काय आठवत होतीस तू रात्रभर? शिट, अनुने सगळं ऐकलं. शनाया असं का म्हणाली? मी का म्हणाली असे? अहो, शनायाचा फोन आहे. काय
घ्या ना. कुठल्या तरी पेन ड्राईव्ह बद्दल विचारते ती. हॅलो, काय ग, काय झालं? अवी, तुझा फोन अनुप्रियाच्या हातात कसा? तू तुझ्याकडे का नाहीये तुझा फोन? कुठलं पेन ड्राईव्ह? मला वाटलं की तू फोन उचललाय म्हणून मी सगळं बोलत गेले. रात्रभर झोपले नाहीये, मला आठवतंय वगैरे, आणि मग कळलं की अनुप्रियाने फोन उचलला. अनुप्रियाने सगळं ऐकलं अवी. काय बघ, काय नाही. मला काही सुचलं नाही म्हणून ते पेन ड्राईव्हचं रिझन दिलंय मी तिला. ते ड्रॉवर मध्ये ठेवलाय मी. ठीक आहे, लंचच्या वेळी भेटू आपण. कसं शक्य आहे? भेटू आपण. भेटू. हो चालेल. मी वाट बघते तुझी. बाय. ही शनाया जवळजवळ रोजच भेटते. हे सगळं जेकेच्या कानावर पडलं ना तर त्याला संशय येऊ शकतो, आणि जर त्याला संशय आला तर काम जाईल. नाही नाही नाही, मला आजच याबद्दल शनायाशी बोललं पाहिजे. काय? नाही काय नाही. मग खा ना. हो खातो. चहा आणते. हे काय झालंय? ते वटपौर्णिमेच्या वेळेला अनु, अगं थांब थांब. अगं तुझ्या हातातनं बघ रक्त निघतंय. अगं या धाग्यामुळे येतंय बघ. अगं पण हा धागा घेतला कुठून होतास तू? नाही, आपल्या नेहमीच्या दुकानातून. तू तो स्वयंपाक वगैरे काही दिवस करू नकोस. मदत कर का आईला. हा? स्वयंपाक करू नकोस? मग आम्ही खायचं काय? अवी, बायकोचे जास्त लाड बरोबर नाही. वहिनी, अगं मला एकदा तरी सांगायचंस ना, मी नसती केली का मदत तुला? आत्या, तुला माहितीये ना, आईला कितीही काही झालं तरी ती एकटीच सहन करत बसते. पुरे. अहो ऐका ना, मी काय म्हणत होते, शनाया ती आपल्यासाठी एवढं करते, तर तिला आणि तिच्या मिस्टरांना आपल्या घरी जेवायला बोलवलं तर? मग तिची तुम्हाला किती मदत झाली आहे ना. म्हणजे तुम्ही म्हणत असताल तर, नाही तर राहू दे. अगे, एवढा मोठा माणूस तो आपल्या घरी येईल का जेवायला? आणि आपल्या घरचं जेवण त्याला आवडेल? डेझर्ट. गोडे का रे? ही ऍक्च्युली चांगली आयडिया आहे. जे के घरी आला, अनुला आणि सगळ्यांना भेटला, तर त्याचा विश्वास बसेल की मी एक फॅमिली मॅन आहे. त्याच्या मनात चुकून जरी संशय वगैरे असला तर तो दूर होईल. ग्रेट. अहो नाही, म्हणजे विचार आला फक्त माझ्या मनात. नसेल तर राहू दे. नाही फर्स्ट क्लास आयडिया आहे. अरे पण करेक्ट आहे तुझा. मी त्यांच्याशी बोलतो, मी शनाईशी पण बोलतो, आणि बरोबर आहे, आपण ऋणांची परतफेड करायला पाहिजे. एक काम करतो, मी त्यांच्याशी बोलतो, आज रात्री त्यांना जेवायला बोलवतो. चालेल, फक्त मला कळवा. हा हो मस्त, तुझ्या हातचं जेवण. अरे म्हणजे काय. बरं आता डबा देशील? आणते. निघायचंय मला. हो य. अभ्यास कर. अहो हा चला. सांभाळून जा रे. हो हा, जपून जा. हो य.
आई मला काय वाटतं, तुला एवढं हाताला लागलंय मग तू कशाला घाट घालत बसतेस? पिहू असं बोलू नये बाळा. अतिथींचा नेहमी पाहुणचार करावं. अतिथी देवो भव. आणि काय आहे, आपल्या घरी येणाऱ्या लोकांना मोठ्या मनाने आणि आनंदाने वेलकम करायचे. हो, आणि मी आहेच वहिनी मदतीला. सांग मला यावेळेस. बघ बरं, आता त्यांना काहीतरी गिफ्ट द्यावं लागेल ना. हा आई, त्यांच्या लायकीचं गिफ्ट देण्यासाठी आपल्याकडे पैसे आहेत. थोडक्यात जे येईल ते देऊ ना वहिनी. आणि गिफ्ट देण्यापेक्षा त्याच्या मागची भावना महत्वाची. टिपिकल मिडल क्लास विचार आहे हा. असू देत, ते मिडल क्लास विचार आहेत ना, म्हणून संस्कार टिकू नये. हा ऐक ना अनु, माझं म्हणणं आहे की वहिनी, अगं जाऊ दे ना, तू पण कोणाला समजवत बसलीयस? ए रेवती, काय चुकीचं बोललीये मी? अगं चुकीचंच बोलते. पैशांचा विषय म्हणून बोललीये. रेवती प्लीज प्लीज प्लीज, मी सॉरी म्हणते. जाऊ द्या ना, तुम्ही खा. पोहे आवडलेत ना, खा तुम्ही. पिहू चल, आपण मेनू ठरवू. बाबांचा फोन आला तर घाई होईल. चालेल. आई मी चहा आणते. हा, आता बघूच रात्री धावपळ होते की ब्लॉक बस्टर ड्रामा होतोय ते. आज काय होणार आहे देव जाणे. काल रात्री जे झालं कदाचित काम काढून घेतील हातातून. हे काय डायरेक्ट ऑफिसला बोलवले. साईटवर जाऊ नका याचा अर्थ काय असणार आहे. नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. एकदा फोन करून बघतो. हॅलो सर. हॅलो, सगळं ओके ना रे साईटवर? हो सर, ऑल ओके. ते काही प्रॉब्लेम झाला नाही ना? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. मी अर्जंट तिथे आले पाहिजे आत्ता या क्षणी, असं काही झालं नाहीये ना? नाही सर, सगळं ओके चाललंय इथे. ठीक आहे. गुड मॉर्निंग. दोनदा विचारलंय सरांनी तुमच्याबद्दल. जा लवकर. दोनदा विचारलंय म्हणजे उशीर झालाच आहे मला. आणि उशीर झालाय म्हणजे संपलं. काम केलं. मे आय कम इन सर? आधीच 3 मिनिटं 10 सेकंद उशीर झालाय तुम्हाला. सॉरी, ते ट्रॅफिकमुळे जरा. तू कारण सांगू नका, काही शेवटचं सांगतोय. आता आत येत आहे का जात आहे? येतो सर. लगेच. बसण्यासाठी मेल पाठवू का आता? काम कसं चाललंय साईटवर? बोलणं झालं आर्किटेक्टशी? तयार झालेत क्या डिझाईन्स? हो, थोड्या वेळापूर्वीच तयार झाली. हे तर विषयच काढत नाहीयेत. काय झालंय? काय झालंय का काही? मग हे बसा बसा. हो लगेच. हो सर. रिलॅक्स. चांगला चाललाय प्रोजेक्ट.
सर पाणी. प्लीज. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. म्हणजे काल जे काही झालं ते सरांनी मनावर घेतलेलं दिसत नाही. हुश, वाचलो. आता जेवणाचं आमंत्रण देऊ शकतो. हसायला काय झालं आता? संध्याकाळी पुढची मीटिंग आहे मला लगेच. संध्याकाळी आत्ता. सर पाटकर, आधीच तुम्ही वेळ वाया घालवलाय. सर संध्याकाळी शुभम करोती म्हणा. शुभम करोती कल्याण. संध्याकाळी आमच्या घरी जेवायला या, एवढं बोलायचं ना. सर सर गुड मॉर्निंग सर. सर सर हाय सॉरी यार, मला लेट झालं खूप. ठीक आहे. तुला सर काही बोलले का? नाही काही बोलले नाही, पण काल गोंधळ झाला यार. काय गोंधळ झाला काल? ती शनाया डेंजर आहे यार ती. अरे झालं काय, काल आम्ही त्या साईट व्हिजिटला गेलो होतो. डेझर्ट. गोडे का रे? मी निघतच होतो, निघतो. हे बाबा हे आत्ताच काम मिळाले आपल्याला, कळतंय ना तुला? मी काय मुद्दाम करतो असं वाटतंय का रे तुला? काय संबंध? हे सगळं तिने केलंय, सगळं मी नाही केलंय काही. अरे मी काय मुद्दाम केलं होतं का? आणि ती स्वतः मला गुलाबजाम भरवत होती. हे लक्षात ठेव, शनाया डेंजर आहे. मी तुला सांगतो, ती या जेकेला पण